नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने ठरवलेल्या 20 लाख लाडक्या शेतकरी बहिणींना अपात्र डीबीटी नमो योजनेमुळे आता फटका राज्य सरकारकडून बसणार असल्याचं आपल्याला दिसत आहे। लाडकी बहीण योजनेचा मोठा हा वाटा होता आणि यामुळे आता महायुतीतील तिन्ही पक्षातील नेत्यांनी राज्यभरातील ज्या महिलांचे आभार मानले होते त्याच महिलांना त्यांनी आता फटका बसवला आहे। आता सरकारने योजनेच्या निकषांवर बोट ठेवत लाखो महिलांना अपात्र करण्याचा सपाटा जाता लावलेला आपल्याला दिसत आहे। आता याच्यावर सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र असणाऱ्या महिलांकडून पैसे वसूल करण्याचे धोरण देखील अवलंबलेलं आपल्याला दिसत आहे। पैसे देखील वसूल केले जातील आणि त्यांना अपात्र देखील केलं जाणार आहे। राज्यातील 20 लाख शेतकरी महिलांना फटका बसल्याचं समोर येत असताना आता राज्य सरकारने याआधी ठरवलेल्या लाडक्या बहिणींना आता नावडत्या झाल्याची चर्चा आता विरोधकांमध्ये आपल्याला दिसत आहे। आणि म्हणून आपण सुरुवातीलाच सांगत होतो की यांच्यावर विश्वास ठेवू नका, हे कधीही आपल्याला दगाफटका करतील, पण ऐकायला कोणी तयारच नाही आणि म्हणून सगळ्यांनी त्यांना मतदान केलं। आता याच मतदानाच्या पोटी निवडून आल्यानंतर ह्या सरड्यांनी आपला रंग बदलवलेला आपल्याला दिसत आहे। काय कसं काय सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहे। कोण पात्र अपात्र, कोणत्या निकषांमध्ये बदल झाला, कशामुळे यांनी हे केलं, हे सगळं आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघा, नक्कीच लाईक करा, शेअर करा। अशीच इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देत असणार आहोत। विधानसभेच्या आधी राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेतून 2 कोटींहून अधिक महिलांना 7,500 रुपये देण्यात आले देखील होते। त्यावेळी विरोधकांनी ही योजना निवडणुकीसाठीच असल्याचं सांगितलं। यानंतर ही योजना बंद होईल असं देखील त्यांनी सांगितलं होतं। या निकषांवर नावाखाली काटछाट करत असताना ही शक्यता वर्तवली जात असताना आता जे काही राज्य सरकारने 5 निकषांवर अर्जांची छाननी देखील सुरू केली आहे। लाडक्या बहिणी योजनेमध्ये याच्या आधी काही लाडक्या बहीण पात्र ठरवल्या होत्या त्या जर या निकषांमध्ये बसल्या नाहीत तर त्यांना अपात्र देखील ठरवण्यात येणार असल्याचं त्यांनी याच्यातनं सांगितले। 2,46,00,000 अर्ज जे आले होते त्याच्यामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर जर विचार केला तर मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना तेथे भाजपाला मोठे यश मिळालं होतं। त्यानंतर तत्कालीन शिंदे सरकारने महाराष्ट्रामध्ये देखील लाडकी बहीण योजना राबवली। आता याच्यानंतर या महिलांना 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला थेट खात्यामध्ये देणार अशी घोषणा केली। त्याच्यानंतर 7,500 रुपये देखील महिलांच्या अकाउंटमध्ये आले। विधानसभा निवडणुकीच्या आधी सरकारने तब्बल कोणतेही निकष न लावता सरसकट सगळ्यांना 2,63,00,000 महिलांना अर्ज देखील स्वीकारले। तर 2,46,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 5 हप्ते देखील वर्ग करण्यात आले। त्यावेळेस 2,52,00,000 महिलांना पात्र ठरवण्यात आले होते। नंतर आचारसंहिता आणि कारणास्तव या योजनेचे हप्ते जे होते ते सरकारने थांबवले होते। आता पुन्हा एकदा पैसे वाटप सुरू करण्यास सुरुवात झाली असून आता या महिन्यामध्ये महिलांच्या अकाउंटमध्ये काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आले तर काहींच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाहीत। आज अखेर जर विचार केला तर 21,600 कोटी रुपये लाडक्या बहिणींना देण्यात आले। 20 लाख शेतकरी महिला ज्या होत्या याच्यातनं त्यांच्या आता निकषांमध्ये राज्य सरकारने चेंजेस केले आणि म्हणूनच आता त्या डीबीटीच्या माध्यमातून ज्या शेतकरी महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे येतात, नमो शेतकरीचे पैसे येतात, अशा महिलांना आता इथे कात्री बसवण्यात येणार आहे आणि त्या महिलांना या योजनेच्या अंतर्गत आता अपात्र देखील करण्यात येणार आहे। याची जी काही माहिती होती आधीच सरकारने दिली होती की आम्ही या शेतकरी महिलांना अपात्र करणार आहोत, पण डीबीटीच्या माध्यमातून ज्या शेतकरी महिलांना पैसे येतात त्या शेतकरी महिलांच्या माहिती आता कृषी आयुक्तालयाकडून शासनाने घेतली आणि आता त्यांना ते अपात्र ठरवण्याच्या मार्गावर आहेत। डीबीटीच्या माहितीप्रमाणे जवळपास या योजनेतील 10,90,465 महिला होत्या। त्यापैकी लाडकी बहीण योजनेसाठी 1,71,954 पात्र ठरल्या होत्या। तर नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत जवळपास 6,000 रुपये देण्यात येत होते आणि या योजनेसाठी शासनाकडून 19,20,220 महिला या योजनेसाठी बघूया या योजनेच्या अंतर्गत आता या चोरट्यांनी किती आपल्या महिलांना पैसे दिलेत, किती पैसे वापस घेणार आहेत ते आता येत्या महिन्याभरामध्ये सगळं पिक्चर जे त्यांचं ते क्लिअर होणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।